मराठी बाण, मराठी बाण, एक तर मराठी भाषा करा नाहीतर घरचा रस्ता धरा, असं ठामपणे आपण इथून सांगूया. विनंती करतो सरांना की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. आपापल्या क्षेत्रात दिग्गज असलेली आणि प्रकटपणे मराठीसाठी पुढे आलेली अशी व्यक्तिमत्व आज व्यासपीठावर आमच्या समवेत आहेत. त्यांना आणि मराठीला प्राधान्य देऊन आवर्जून सभेला उपस्थित मराठी प्रेमी बंधू भगिनींनो, आपणा सर्वांना वंदन. पत्रकार बंधू मोठ्या संख्येने आज उपस्थित आहेत, त्यांचे आभार प्रदर्शित करतो आणि माझं निवेदन सुरू करतो. मराठी राजभाषेचा प्रश्न हा केवळ एका भाषेचा प्रश्न नाही. गोव्यात तो गोव्याच्या राष्ट्रीयतेचा आणि गोव्याच्या भारतीय संस्कृती रक्षणाचा प्रश्न आहे, केवळ भाषेचा प्रश्न नव्हे. अनेक राज्यात हे प्रश्न भाषेशी निगडीत होते, परंतु या ठिकाणी खास अशा प्रकारची रचना आहे, परिस्थिती आहे की मराठी आणि राष्ट्रीयता या समानार्थी या शब्दाने इथे आपण वापरतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असो, त्यांची गोव्याशी निकटता असो, संत ज्ञानेश्वर, सोयरोबानाथ आंबिये वगैरे या संतांची परंपरा असो, हे सगळं जागृत करण्याचं जे आहे हे काम हे राष्ट्रीयतेशी निगडीत आहे. काही दिवसांपूर्वी आपण एक सभा मडगावला घेतली, अत्यंत यशस्वी झाली. दक्षिण गोव्यातली सभा, गर्दी होती या सभेला. आणि नंतर त्याचा निषेध करण्यासाठी हेमा सरदेसाई नावाच्या ज्या सिंगर आहेत गोव्याच्या, त्यांनी पुढाकार घेऊन एक सभा घेतली आणि त्या भाषणांमध्ये त्यांनी निराशा व्यक्त केली. मला वाटलं होतं हे सगळं भरून जाईल म्हणून, परंतु कुणी आलेलं नाही. आणि ही सगळी मंडळी असं क्लेम करत होती, सांगत होती की ही कोकणीची सभा आहे. ती कोकणीची नव्हती, ती इंग्रजीची सभा होती. कारण यांना धड कोकणी बोलता येत नव्हतं. हेमा सरदेसाईंना कोकणी बोलता येत नाही. माझी बाप म्हणजे माझे वडील जे आहे त्याला माझी बाप असं म्हणणं जे आहे ही कोकणीची नव्हती. समोर बसलेली जी काही 4-2 मंडळी होती त्या सगळ्यांची पोरं इंग्रजी शाळेत शिकतात, ती घरी इंग्रजी बोलतात. ती एका काळी कोकणीसाठी म्हणून त्यांचा पाठिंबा गृहीत धरला, परंतु ते काम झाल्यानंतर त्यांनी परत इंग्रजीसाठी आग्रह धरला आणि या सरकारला वेठीला धरलं की त्यांनी इंग्रजीला अनुदान द्यावं म्हणून. त्यामुळे ती समोर बसलेली त्या ठिकाणी मंडळी जी होती ही कोकणी प्रेमी नव्हती, कोकणी देवनागरी कोकणी, त्याला मान्यता देणारी ती मंडळी नव्हती. त्यामुळे आपली सभा त्या मानाने या पार्श्वभूमीवर जी झाली ती अत्यंत यशस्वी अशी होती. त्याचा जाळ या सगळ्या मंडळींना पडला असावा. आणि त्याच्यानंतर सोशल मीडियावर जी शिवीगाळ, अर्वाच्य, अनैतिक, अश्लील शब्द वापरून सुरू झाली, ती त्या विशिष्ट लोकांच्या संस्कृतीचा एक भाग आहे. ती आपली राष्ट्रीयता नव्हे. आपण राष्ट्रीयतेपासून कसे दूर जात आहोत हे दर्शवणारा तो सगळा दृष्टांत होता. आणि त्यामुळे म्हणून मी सांगितलं की मराठीचा प्रश्न हा राष्ट्रीयत्वाशी निगडीत प्रश्न आहे. हा भारतीय जनता पार्टी निवडून येईल किंवा नाही, अमुक लोकांना मान्यता मिळेल किंवा नाही असा प्रश्नच नाही. इथली राष्ट्रीयता, इथलं भारतीयत्व जर आपल्याला टिकवायचं असेल, पोर्तुगीजांच्या कारकिर्दीतून आपण सुरक्षितपणे गोवा बाहेर आणलं, मराठी माय मराठीने बाहेर आणलं
आणि ते जर आपल्याला भारतीयत्व जर टिकवायचं असेल तर मराठी शिवाय आणि मराठीला राजभाषा केल्याशिवाय पर्याय नाही, हे मी सांगू इच्छितो. सभा प्रारंभ करत असताना ज्यांना गोव्याच्या राष्ट्रवादाचे जनक मानलं जातं, सन्मान केला जातो, असे स्वर्गीय टी.बी. कुन्हा हे स्वातंत्र्य सेनानी आणि बाजूलाच असलेलं ज्याने पोर्तुगीज सत्तेशी झुंजून गोवा मुक्तीसाठी प्राण समर्पण केलं, त्या हुतात्म्यांच्या स्मारकाचं पूजन करून आपण या सभेचा प्रारंभ केलेला आहे. या दोन्ही गोष्टी या राष्ट्रीयत्वाशी निगडीत आहेत. गोव्याचा मुक्ती संग्राम हा राष्ट्रीयत्वाशी निगडीत आहे आणि त्यामुळे बाकीच्या गोष्टी, पोर्तुगीज धार्जिणेपणा इथे जो चाललेला आहे, हा मराठीला विरोध करणाऱ्या लोकांचा ते काम आहे, उपद्व्याप त्यांचा हा चाललेला आहे, असं मला सांगावंसं वाटतं. गेल्या 14-15 वर्षांच्या घटनांचा मागोवा घेताना एक माझ्या मनातला संशय अधिकाधिक पक्का होत चाललेला आहे. संशय काय आहे? गोव्याची वाटचाल नागालँडच्या दिशेने तर चाललेली नाही ना, हा तो संशय आहे. त्याला आधार आहे. काय आहे नागालँडची परिस्थिती? मूळ संस्कृतीपासून अलग करून, मूळ भाषा तोडून, मूळ लिप्या मारून, त्यांना कन्व्हर्ट करून, म्हणजे त्यांचं धर्मांतर घडवून आणून 90% लोक आज ख्रिस्ती बनवलेले आहेत. रोमी लिपी आणि इंग्रजी ही कालांतराने लादली गेलेली आहे. आणि आश्चर्य असं की इथे इंग्रजीला अनुदान देण्याचा प्रश्न ज्या वेळेला निर्माण झाला, इंग्रजीला अनुदान हे नागालँड आणि मिझोराम सोडून देशातल्या अन्य कुठल्याही राज्यात परकीय भाषेला अनुदान मिळत नाही. काय आहे नागालँड मिझोरामची परिस्थिती? ती परिस्थिती जी आहे, धर्मांतरित आहेत आणि त्यांच्या निष्ठा या देशाशी नाहीत आणि त्यामुळे परकीय भाषा, परकीय लिपी आणि हळूहळू करून परकीय संस्कृती लादणे लोकांवर, हा जसा धंदा बाप्टिस्ट चर्चच्या नावाने तिथे चालतो, तेच प्रकरण गोव्यात चालू आहे की काय असे वाटायला लागते. आपण जसे भांडत आहोत मराठीसाठी, संस्कृतीचं जतन केलं पाहिजे म्हणून आपलं भांडण आहे, इथलं राष्ट्रीयत्व टिकवलं पाहिजे म्हणून आपले सगळे प्रयत्न चाललेले आहेत, तसेच त्या ठिकाणी नागालँडमध्ये सेंग खासी नावाची एक चळवळ उभी राहिलेली आहे. त्या सर्वांची मागणी काय आहे? हे देशभक्त लोक आहेत, हे या भारताच्या राष्ट्रीयतेशी निगडीत समाज आहे तो. त्यांची मागणी आहे, आमची मूळ संस्कृती परत द्या, आमच्या मूळ भाषा पुनरुज्जीवित करा. अशा पद्धतीच्या मागण्या घेऊन ही सेंग खासी संघटना तिथे उभी आहे. आपल्यावर पुढे ती टिकवा म्हणून सांगण्याची पाळी येऊ नये. आज देखील जी संस्कृती इथे टिकून आहे, ती संस्कृती जर टिकली पाहिजे त्याच जोमाने, तर राजभाषा एकमेव प्रश्न, एकमेव उत्तर त्या प्रश्नाचं हे आपल्यापाशी शिल्लक आहे. गोव्यात जवळजवळ नागालँड मधली जी प्रक्रिया आहे, तीच प्रक्रिया गेल्या 14-15 वर्षात इथे घडत असलेली आपण पाहतो. गोव्यात सुदैवाने आजही पोर्तुगीज पादऱ्यांनी धर्मांतर करून देखील 68% हिंदू आज शिल्लक आहेत गोव्यात. ख्रिस्ती बांधव फक्त 25% आहेत. तरीही राजकारणातील पकड, दबाव आणि प्रभाव हा चर्चचाच दिसून येत आहे. हे वास्तव आहे. मी इथे धर्माची भाषा बोलत नाही, मी राष्ट्रीयतेची भाषा बोलत आहे. त्यामुळे राष्ट्रीयतेच्या विरोधात जे आहेत त्यांचं नाव घेतल्याशिवाय पर्याय नाही. माझा निष्कर्ष केवळ भावनिक नव्हे तर वस्तुनिष्ठ आहे. एक उदाहरण मी देतो. इंग्रजी प्राथमिक शाळांना सरकारी अनुदान द्या, ही चर्चची मागणी.
आपल्या देशात मिझोराम आणि नागालँड सोडून कुठेही इंग्रजीला अनुदान दिलं जात नाही हे सांगितलं मी मगाशी. 2011 साली काँग्रेसने घाईघाईने निवडणुकीच्या तोंडावर मागणी मान्य केली. त्याने ख्रिश्चन वोट बँक ही पक्की करायची होती. लक्षात घ्या, जागतिक शैक्षणिक सिद्धांत आणि आपल्या देशातला राष्ट्रीय शैक्षणिक सिद्धांत आहे प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच झालं पाहिजे. त्याला तिलांजली देऊन त्याची पायमल्ली करून ही मागणी चर्चची काँग्रेस सरकारने 2011 साली मान्य केली. आश्चर्य असं, तोपर्यंत सगळं सुरळीत चाललं होतं. 1990 ते 2011 ही 21 वर्षांचा कालावधी शशिकलाताई काकोडकर एकदा शिक्षण मंत्री असताना पीडीएफ सरकारमध्ये त्यांनी जो निर्णय घेतला होता भारतीय भाषांच्या बाजूने, मातृभाषांच्या बाजूने, त्यामुळे तो निर्णय असा होता की सरकारी अनुदान फक्त मातृभाषा माध्यमाच्या शाळांनाच मिळेल आणि ते सुरळीतपणे 21 वर्ष चालू होतं. त्याला खिंडार पाडण्यात आलं काँग्रेसच्या सरकारमध्ये. जागतिक आणि राष्ट्रीय शैक्षणिक सिद्धांताची पायमल्ली होती. इंग्रजी विरुद्ध आंदोलन सुरू झालं. इथे बसलेली अनेक मंडळी त्या आंदोलनात आहेत, नेतृत्व करणारी मंडळी इथे बसलेली आहेत. इथे सुभाष देसाई आहेत आपल्या बरोबर. भाभासुम या नावाने ओळखलं जाणारं ते आंदोलन होतं. भाजपाचा पाठिंबा होता या आंदोलनाला. मनोहर पर्रीकर, श्रीपाद नाईक, लक्ष्मीकांत बारसेकर, राजेंद्र आर्लेकर, ज्या नेतृत्व जे आज आहे भारतीय जनता पार्टीचं, हे सगळं नेतृत्व या आंदोलनात इंग्रजी अनुदान मिळता कामा नये म्हणून सामील होतं. सक्रिय सहभाग होता सगळ्यांचा. आश्चर्य असा त्याचा रेटा, त्याचा उल्लेख ढवळीकर सरांनी केलेलाच आहे, परंतु इथे तो प्रशस्त वाटतो म्हणून करतो की काँग्रेसचा पराभव झाला 2012च्या निवडणुकीत. जी काँग्रेस 80 पासून सत्तेपासून ढळली नव्हती, त्या काँग्रेसचा पराभव लोक आकांक्षेने करून दाखवला. पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीला 21 आमदार मिळाले. तोपर्यंत 17वर ही गाडी थांबली होती. पहिल्यांदाच 21 मिळाले. परंतु याच वेळी सत्तेवर आल्यानंतर भारतीय जनता पार्टीने बाजू बदलली, धोरण बदललं, नीती आपली बदलली आणि आर्च बिशपशी संगनमत करून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जर इथे कोणी बसलेले असतील त्या सगळ्यांनी नोट करावी ही गोष्ट की 6 कॅन्डिडेट्स इथे मनोहर पर्रीकरांनी भारतीय जनता पार्टीला दिले. जे ख्रिश्चन होते ते असल्यामुळे काही नाही बिघडत, परंतु त्यांचा भारतीय जनता पार्टीच्या विचारांशी, आचाराशी आणि पक्षाशी काही संबंध नव्हता. ते 6 कॅन्डिडेट हे दे वर रिकमेंडेड बाय आर्च बिशप. आणि ते कुठून निवडून आणले? ते हिंदू मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीला मत द्या म्हणून निवडून आणलेले आहेत. आजही त्यांच्यापैकी काही जण आहेत, काही जण पक्ष सोडून गेले. भाजपच्या विचारांची काडीचाही संबंध त्यांचा नव्हता. हा सौदा जो भारतीय जनता पार्टीने आर्च बिशपशी केला तो चर्चला फायदेशीर झाला. कारण आतापर्यंत 66 हे सांगत असत तिथे एकही हिंदू निवडून येत नाही, परंतु यावेळेला पर्रीकरांनी परिस्थिती अशी आणली की भारतीय जनता पार्टीने म्हापशासारख्या, कुडचडेसारख्या मतदारसंघात देखील ख्रिश्चन कॅन्डिडेट देऊन तो निवडून आणला. ही किमया करून दाखवली. जनतेशी विश्वासघात करून भारतीय जनता पार्टीने चर्चचा अजेंडा राबवला. भारतीय भाषा सुरक्षा मंचशी द्रोह केला आणि जीव वचन आणि आश्वासनं मराठी राजभाषेच्या संदर्भात ढवळीकर सरांनी उल्लेख केला. तीच आश्वासनं, तशाच प्रकारची आश्वासनं ही पर्रीकर आणि भारतीय जनता पार्टीने
त्यावेळी भारतीय भाषा सुरक्षा मंचाला दिली. कारण चर्चचा दबाव, चर्चच्या अधीन विचार करणे, चर्चला जे हवं ते करणे, 75% लोकांना जे काही पाहिजे असेल ते करायचं नाही, 25% लोकांचा दांडगाई जर सुरू झाली, तऱ्हेतऱ्हेच्या पद्धतीने जर हाकाटी सुरू झाली, आक्रमकता सुरू झाली, त्याला बळी पडल्यासारखं करायचं आणि त्या मागण्या अराष्ट्रीय जरी असल्या, देशहिताच्या जरी नसल्या तरी ते मान्य करायचा हा खाक्या भारतीय जनता पार्टीने तेव्हापासून हाती घेतला. आता अलीकडे ही नागालँड सारखीच परिस्थिती दिसू लागली. पोर्तुगीज दमनचक्रात गोव्याच्या भारतीय संस्कृतीचे रक्षण करणारी मराठी क्रमशः संपवणे चालू झालेलं आहे. 1350 शाळा होत्या मराठी माध्यमाच्या, स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकरांनी सुरू केलेल्या, ताईने भर घातलेल्या. त्या शाळांपैकी आज 634 शाळा सुरू आहेत. जेमतेम 2 संख्या, 3 संख्या, 5 संख्या, 10 संख्या आणि काही ठिकाणी चांगल्या चालतात शाळा. परंतु त्या शाळांची पडझड होते. अकार्यक्षम सरकार, मी अकार्यक्षमता म्हणत नाही, मी हे कारस्थान म्हणतो. हे मराठी संपवण्याचं कारस्थान आहे. अरे, जे सरकार 300 कोटी रुपयांचं बजेट एखाद्या इव्हेंटसाठी आणि मडी राखण्यासाठी करू शकतं, ते बजेट म्हणे त्याचा थोडासा भाग जरी मराठीसाठी ओतला असता तर मराठी फुलून आली असती. परंतु ते करणं नाही, अकार्यक्षमता आहे म्हणून दाखवायचं आणि शाळा बंद पडू द्यायच्या. त्या बंद पडत नाहीत. हे मी ठामपणे अशा करता सांगतो की विद्याभारती गोवा नावाच्या शिक्षण संस्थेने, जी संस्था 25 वर्ष काम करते इथे, मी त्याचा कार्यकर्ता आहे. आम्ही 50 शाळा मनोहर पर्रीकरांच्या काळात घेतल्या, बंद पडायच्या बेतात होत्या, बंद करणार होते पर्रीकर. आम्हाला परवडत नाही सरकारला. आम्ही घेतल्या त्या शाळा आणि भीक मागून 5 वर्ष त्या शाळा नुसत्या चालवल्या नाहीत, त्या फुलवल्या. 2, 3, 4, 5 संख्या असलेल्या शाळा 80-85 एव्हरेजवर, सरासरीवर आणून ठेवल्या. हा रेकॉर्ड शिक्षण खात्याकडे आहे, या भारतीय जनता पार्टीच्या सरकारकडे आहे. त्यामुळे नुसती अकार्यक्षमता नव्हे, तुमच्या मनात ते संपवण्याचं आहे. कारण विशिष्ट संप्रदायाला, विशिष्ट लोकांना ही मराठी इथे नको आहे. कारण राष्ट्रीयता जर संपवायची असेल तर मराठी संपवावी लागेल. हे शास्त्र त्यांना नागालँड पासून माहीत आहे. तिथे त्यांनी ते अस्तित्वात अंमलातही आणलेलं आहे. सहभाषा सूत्राला सुरुंग लावला या सरकारने. 400 रुपये अनुदान मिळत होते मराठी शाळांना. ते अनुदान सावंत मुख्यमंत्री झाल्यानंतर बंद करून टाकलं. धडाधड सरकारी शाळा बंद पडतायत. मराठी ती जी उणीव निर्माण होते, ती जी व्हॅक्युम निर्माण होते, पोकळी निर्माण होते, ती भरून काढण्यासाठी नवीन मराठी शाळा उघडण्यावर बंदी घातलेली आहे या सरकारने. हे कारस्थान नव्हे, ही अकार्यक्षमता आहे काय? म्हणजे तुम्ही मराठीचा गळा आवडता आर्थिक दृष्ट्या, हे केलेलं आहे त्यांनी. सरकारी नोकऱ्यातून आता मराठी हद्दपार झालेली आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, हे सरकार मराठीचं पूजक नव्हे, हे इंग्रजीचं, ते कोकणीचंही नव्हे, ते इंग्रजीचे पूजक आहे. कारण काल विधानसभेत जाहीर झालं 22,000 नोकऱ्या आता सरकार निर्माण करणार म्हणून बातमी आहे नवीन. आतापर्यंत 2,500 उमेदवार हे निवड झालेले आहेत. आतापर्यंत गेले 10 महिने सरकारने एक धोरण सुरू केलेलं आहे. काय आहे धोरण? ते धोरण असं आहे, कोकणीचं प्रमाणपत्र, म्हणजे तुम्ही कोकणी परीक्षा पास झाला नाही तर तुमची पात्रता जरी असली, तुम्हाला 15 वर्षांचा निवासी दाखला जरी असला तरी तुम्हाला नोकऱ्या मिळणार नाहीत. हे एक वाक्य. आणि दुसरी गोष्ट अशी अत्यंत घातक गोष्ट आहे देशासाठी,
आपल्या गोव्याच्या राष्ट्रीयतेसाठी. ती म्हणजे अशी की जो पेपर काढला, म्हणजे जी प्रश्नपत्रिका उमेदवारांना द्यावी लागते, साधारण 40,000 उमेदवारांनी आतापर्यंत ही परीक्षा दिलेली आहे आणि 22,000 नोकऱ्या जर खुल्या केल्या गेल्या तर लाखो उमेदवार आपले जे त्या परीक्षांना बसतील, त्यांच्या समोर 80 मार्कांचा पेपर, 80 गुणांचा ची प्रश्नपत्रिका जी आहे ही कोकणीची नव्हे आणि मराठीची नव्हे. एका बाजूने उद्घोष केला जातो कोकणी ही राजभाषा आहे म्हणून, 20 गुण फक्त मराठीच्या खात्यावर भीक म्हणून घातलेले आहेत सरकारने. 80 गुण कोकणीचे, 80 गुण इंग्रजीला आणि 20 गुण कोकणीला, मराठीला डिच्चू देण्यात आलेला आहे. सहभाषा म्हणून आपण जे नाचत होतो ते सहभाषा आहे, थोतांड आहे. हे सावंत सरकारने सिद्ध केलेलं आहे. आणि याच्या पुढे त्या 22,000 नोकऱ्या असोत किंवा कुठलीही नोकरी सरकारची याच्या पुढे जर असली आणि भारतीय जनता पार्टीचं राज्य जर असलं तर त्या राज्यात मराठीची प्रश्नपत्रिका राहणार नाही. कोकणी प्रमाणपत्र परीक्षा तुम्हाला द्यावी लागणार आणि शिवाय 80 गुणांची इंग्रजी प्रश्नपत्रिका सोडवावी लागणार. त्यामुळे मराठी शिकून काही फायदा नाही असं ज्यांची मराठीशी कमिटमेंट नाही, निष्ठा नाही, अशा लोकांनी कुरबुर सुरू केलेली आहे. इथे पहिल्या रांगेत बसलेले आहेत सुभाष देसाई, ते डॉक्टर हेडगेवार शिक्षण संस्थेचे सर्व आहेत. तसे त्यांनी भरपूर कष्ट करून ही संस्था ऊर्जितावस्थेला आणली आहे. सतत 20 वर्ष 25 वर्ष 100% निकाल हेच एवढं नाही, परंतु संस्कार देणाऱ्या शाळा असं ज्या संस्थेचं नाव आहे आणि ज्या संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांची रांग लागते आणि प्रवेश मिळत नाही मराठीमध्ये, अशा प्राथमिक शाळा आणि पूर्व प्राथमिक शाळा जी संस्था चालवते त्या संस्थेच्या पालकांची कुरबुर आता अशी आहे की आम्ही मराठी शिकून काय फायदो ना, कित्याक तांकां नोकऱ्यो मेळच्यो ना. त्यामुळे प्लीज तुम्ही एकतर इंग्लिश मिडियमान तरी शाळा चलया किंवा कोंकणी मिडियमान तरी चलया, अशा पद्धतीचे सुरू झालेलं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे सहभाषा सूत्र गेलंच, हळूहळू करून मराठीला डिच्चू देणं हे सगळं सुरू झालेलं आहे. प्राथमिक शाळा बंद झाल्या म्हणजे तिथले विद्यार्थी जे मराठी विषय घेतात हायस्कूल लेवलवर, माध्यमिक स्तरावर, ते कमी व्हायला लागतील 4-5 वर्षांनी. त्याच्यानंतर उच्च माध्यमिक विद्यालय जे विषय मराठी विषय निवडतात विद्यार्थी, ती संख्या कमी होत जाईल. पुढे हा सगळा प्रवाह कॉलेजपर्यंत येईल. महाविद्यालयीन शिक्षणात मराठी घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तुम्हाला मिळणार नाही, कारण मूळच मारून टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर विद्यापीठाची पाळी जेव्हा येईल त्यावेळी विद्यापीठातला मराठी विभाग सरकारला बंद करावा लागेल, कारण विद्यार्थी नाही हे सांगायला सरकार मोकळं होईल त्यावेळेला. आणि त्यामुळे येत्या 20 वर्षात, लक्षात घ्या, मी शिक्षक आहे पेशाने, परंतु घरी बसून राहणारा शिक्षक नव्हे, राष्ट्रीय विषयावर रस्त्यावर येणारा शिक्षक आहे. त्यामुळे गेली 60 वर्ष माझे निष्कर्ष आहेत कामातले की इथे राष्ट्रीयता खच्ची केली जात आहे म्हणून. त्यावेळी काँग्रेस खच्ची करत होतो, आता भारतीय जनता पार्टी सरकारने हा वसा हाती घेतलेला आहे की काय असं वाटावं, अशा स्वरूपाच्या घटना घडत आहेत. हा कोणाचा अजेंडा आहे? इथली मराठी संपवणे. भारतीय जनता पार्टीच्या आमदारातले सगळे आमदार काढा शोधून. 33 आमदारांचा पाठिंबा असलेलं हे सरकार आहे. त्याच्यापैकी किती जणांना मराठी नको आहे ते एकदा विचारा, खरवडून काढा. तुमच्या लक्षात येईल की प्रश्न सगळ्यांचा नाही, प्रश्न फक्त त्या 8 आमदारांचा आहे ज्या आमदारांचा राष्ट्रीयतेशी अर्थाअर्थी संबंध नाही.
जे एखादी मागणी चर्चने केल्यानंतर आपण कुठच्या पक्षाचे आहोत हे न पाहता चर्चच्या बॅनर खाली कुठल्याही क्षणी एकत्र येऊ शकतात, जे त्यांनी लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्री असताना करून दाखवलेलं आहे. वृत्तपत्रांना माहिती आहे, त्याची लोकांना माहिती आहे. ख्रिश्चन म्हणून एकत्र येणे, चर्चने हाक दिल्यानंतर एकत्र येणे, येवत बिचारे मला त्याच्याशी कर्तव्य नाही. प्रश्न माझ्या राष्ट्रीयतेशी निगडीत आहे. त्याला जर धोका जर पोचत असेल तर मी गप्प राहणार नाही. आणि म्हणून नागालँडचं नाव जे मी सुरुवातीला घेतलं, त्याच धर्तीवर आपलं सरकार चाललेलं आहे की काय याचा संभ्रम मला पडतो. चर्चने मराठी आणि कोकणी दोन्हीवर आघात केल्याचं आपल्या लक्षात येईल. ते आंदोलन जे झालं, कोकणी देवनागरी राजभाषा म्हणून जी घोषित झाली, त्या आंदोलनात दांडगाई मोठ्या प्रमाणात दक्षिणेतला एक नेता जो आहे गुंड, ज्याची बॅकग्राऊंड ही चांगली नाही, स्मगलर होता, राष्ट्रध्वज लोकांच्या समवेत तुडवलेला होता 19 डिसेंबरला, अशा माणसाने जो हैदोस घातला त्यावेळी कोकणीला त्यांचा पाठिंबा आहे असं कोकणीवाद्यांना वाटत होतं. कोकणी बरोबर मीही काम करत होतो. भारतीय भाषा सुरक्षा मंचने कोकणी आणि मराठी प्रेमींना एकत्र आणलं पहिल्यांदा इंग्रजीच्या विरोधात. त्यावेळेला लक्षात आलं की चर्चने, जी चर्च सो कॉल्ड तथाकथित आपण पुरस्कर्ते आहोत कोकणीचं असं दाखवत होती, तिने आपले खायचे दात दाखवले. तिने पर्रीकरांनी घोषणा केल्याबरोबर आपल्या ज्या शाळा कोकणीतून जेमतेम चालत होत्या, आभासी शाळा कोकणी, त्या कोकणी शाळा एका रात्रीत बदलून इंग्लिश शाळा केल्या आणि दाखवून दिलं की आपण कोकणी देवनागरीच्या बाजूने नाही आहोत, इंग्रजीच्या बाजूने आहोत असं दाखवून दिलं. लक्षात घ्या, 2016-17चे आकडे, इंग्रजी 27,230 मुलं शिकत होती. ही प्राथमिकची अवस्था मी सांगतो. आणि 2024-25 मध्ये ही संख्या 50,673, जवळजवळ दुप्पट झाली. मराठी 15,000 विद्यार्थी 16-17 साली शिक्षण घेत होते प्राथमिक मध्ये. आज 24-25ला त्यांची संख्या दुपटीने वाढलेली आहे, 30,377 आहे. कोकणीची संख्या 16-17 मध्ये 2,849 होती, ती आज 9,200 झालेली आहे. 30,377 आणि 9,200 अशी स्थिती मराठी आणि कोकणीची आज आहे. त्यावेळेला ज्यावेळेला राजभाषा घोषित झाली त्यावेळेला देखील अशीच परिस्थिती होती. 314 मुलं कोकणी शिक्षण घेत होते आणि 73,800 मुलं मराठी शिक्षण घेत होते. मुद्दा आलेलाच आहे. परंतु हे लक्षात येतं आपल्या की चर्च ही कोकणीसाठी थांबत नाही आणि थांबलेली नाही. मुख्य प्रश्नाकडे वळूया. मराठी दुसरी भाषा करण्यात भाजपा सरकारची नेमकी अडचण काय? आम्ही भेटी घेतल्या, मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, अनेकांच्या भेटी घेतल्या, भेटी अजून शिल्लक आहेत. ते कुणीही अडचण सांगत नाही आणि सगळे आपण कसे मराठी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. सरकार आपल्याच अल्पसंख्याक आमदारांना घाबरते आहे. त्यांची संख्या 2 मतदारसंघ जे पूर्णतः हिंदू मतदानावर अवलंबून आहे ती जर सोडली तर शिल्लक राहते ती 6 आमदार. 6 आमदार 33 आमदारांना वेठीला धरून आपल्याला पाहिजे ते करू शकतात. अशी दुर्दैवाने नागालँड सारखी परिस्थिती इथे हिंदू 70% असताना देखील सुरू केलेली आहे. ही कोण कोणाचं एजंट आहे? ही राजकीय पक्ष हे कोणाचे एजंट आहेत की काय? ते एजंटासारखे वागू लागलेले आहेत हे आपल्या लक्षात येतं. उल्लेख आलेला आहे भाजपाने 2000 सालापासून काय काय नाही केलं सत्तेवर येण्यापर्यंत. मराठी अधिवेशनात ठराव आणला, वचनं दिली
आश्वासनं दिली, सगळं केलं, परंतु काही केलं नाही. मुळात हा मराठी हा विषय कुणाचा आहे? काँग्रेसचा आहे का? मराठी हा विषय मुळात भारतीय जनता पार्टीचा आहे आणि त्याच्याकरताच भारतीय जनता पार्टीला संघाने कार्यकर्ते दिले आणि भारतीय जनता पार्टी मोठी केली, सत्तेपर्यंत पोहोचवली. आता याचा प्रायश्चित्त तुम्ही आम्हाला घ्यायला लावता की काय? म्हणजे इथली राष्ट्रीयता टिकावी, इथल्या भाषा टिकाव्यात, भारतीय भाषा टिकाव्यात, या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून जो पक्ष उभा केला, तो पक्ष जर ही कर्तव्य अल्पसंख्याक मतांच्या दबावाखाली जी मतं मिळणार नाही ते घोषित झालेलं आहे करायला लागला तर मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. आणि म्हणून ज्या आमदारांना भारतीय जनता पार्टी घाबरते ते घाबरावं त्यांनी, परंतु असे असू नये. म्हणजे सगळी मराठी जनता, 80% मतदार भारतीय जनता पार्टीचे जे आहेत हे मराठी प्रेमी आहेत. लक्षात ठेवा, मराठी प्रेमींनी मतदान केलं नाही तर भारतीय जनता पार्टी सरकारात येणार नाही, निवडूनही येणार नाही. पर्रीकरांसारखा कर्तुम नेता ज्या वेळेला असतो आणि सगळी सूत्र हातात घेतो, त्यावेळी देखील लोकांच्या आकांक्षा त्यांना पराभूत करू शकतात. हे 2017च्या निवडणुकीत दाखवलेलं आहे जनतेने. आज परत ती पाळी येणार आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे. मराठी वोट बँक त्यासाठी तयार झाली पाहिजे. तो एकमेव उपाय आपल्याकडे आहे. आपण सटरफटर लोक, वेगळे मतदार, आपण वैयक्तिक मतदार, आपली काही किंमत नाही सामूहिक दृष्ट्या. गठ्ठा मतं म्हणून आपली काही किंमत नाही हे असून चालत नाही. ते झाल्यामुळेच ही अवहेलना आपल्या वाट्याला येत आहे. आणि म्हणून आपण गठ्ठा मतं, मराठी वोट बँक केली पाहिजे. नुसतं मिरवून चालणार नाही मराठी म्हणून. आणि त्या वोट बँकेचा दडपण हे कुठलीही सत्ताधारी पार्टी असो, त्या सत्ताधारी पक्षावर इथली नॅशनॅलिटी, इथली राष्ट्रीयता, इथल्या भाषा, इथली संस्कृती, इथली पहचान यांचं दडपण त्यांच्यावर जर पाहिजे असेल तर हे आपल्याला केलं पाहिजे. मराठी वोट बँकेशिवाय गोव्याला पर्याय नाही. लक्षात घ्या, जत्रांना हिंदूंची गर्दी जमते. ते सगळे रस्त्यावर येतात का राष्ट्रीय प्रश्नांसाठी? नाही येत. इथे मराठीचा गौरव सांगणारे अनेक शक्ती केंद्र आहेत. त्या शक्ती केंद्राची माणसं कधी आलेली आणि आपल्या बरोबर बसलेली बघितलेली आहेत का आपण कधी? ती फसवी संख्या आहे. ती भक्ती मार्गाला आणि वैयक्तिक कल्याणाच्या मागे लागलेली संख्या आहे. सामूहिक कल्याण आणि राष्ट्रीयता जर टिकवायची जर असेल तर राष्ट्रवादी लोकांनी संघटित झालं पाहिजे. गर्दी नुसती जत्रेची असता कामा नये. ही गर्दी जी आहे ही वोट बँक संघटित लोकांची असली पाहिजे असं मला वाटतं. डिसेंबरमध्ये निवडणुका येत आहेत. कदाचित या सरकारच्या विरोधात जी जनभावना निर्माण होत आहे ठिकठिकाणी वेगवेगळ्या आंदोलनांमुळे, त्यामुळे सरकार एंटी इन्कम्बन्सी टाळण्यासाठी म्हणून त्या निवडणुका ड्यू आहेत फेब्रुवारीमध्ये, पण डिसेंबरमध्ये घेणार वगैरे असा बोलबाला आहे. त्या निवडणुका सप्टेंबरमध्ये देखील होऊ शकतात. लक्षात घ्या, सप्टेंबर हा आपला मे महिना संपत आला. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे 4 महिने आपल्याला शिल्लक आहेत. आणि सप्टेंबरमध्ये जर निवडणुका झाल्या किंवा डिसेंबरमध्ये झाल्या तर 1-1.5 महिना म्हणजे कोड ऑफ कंडक्ट लागू होण्याच्या पूर्वी सरकार अधिवेशन घेणार नियमाचं पालन करण्यासाठी म्हणून. ते कदाचित 1 दिवसाचं असेल किंवा अधिक दिवसांचं असेल, पण ते अधिवेशन जुलै ऑगस्ट मध्ये होण्याची दाट शक्यता आहे. आपण जी मागणी करत आहोत ती मागणी त्या अधिवेशनातच पूर्ण केली पाहिजे, तरच ती मागणी पूर्ण होईल. त्या अधिवेशनात त्यांनी दुरुस्ती आणली पाहिजे त्या कायद्याला. जो राजभाषा कायदा म्हणून आहे त्याला
कोकणी बरोबर मराठीही राजभाषा झालेली आहे अशा प्रकारची दुरुस्ती केली पाहिजे, एवढं त्यांनी त्या अधिवेशनात केलं पाहिजे. 4 महिने शिल्लक आहेत. आंदोलनाची गती आपल्याला वाढवावी लागेल वेगळ्या पद्धतीने. पुढच्या प्रत्येक योजनेला मराठी राजभाषा निर्धार समितीने आपण जसा आज पाठिंबा दिलेला आहे, जसा गोव्यात सार्वजनिक सभांना जाहीर सभांना जसा पाठिंबा मिळाला त्याच प्रकारचा पाठिंबा आणि ओ देणे हा केला मराठी राजभाषा निर्धार समितीने. हे जर आपण केलं मान सन्मानाच्या भावना घेऊन कुणावर रागावून मग आपले मतभेद आहेत, मग आपण मध्ये मार्गात कोलदंडे घालत बसलेलो आहोत आणि खी करून हसत आहोत, हे सोडून देऊन आपण सगळ्यांनी जर एकत्र आलो तर आपल्याला ओ द्यायचा आहे ठोस मराठी राजभाषा निर्धार समितीच्या प्रत्येक कार्यक्रमाला. नाहीतर आम्ही आज या सरकारला इशाराच देत आहोत की येत्या अधिवेशनात मराठीलाही राजभाषा करणारी दुरुस्ती संमत करून घ्या किंवा खुर्ची सोडा. तुम्हाला खुर्ची सोडायला लावणार आम्ही, तुम्ही सोडेपर्यंत वाट नाही बघणार. 2017ची पुनरावृत्ती मोठ्या प्रमाणात आपण निर्माण करू आणि मराठी राजभाषा कराल तर आम्ही भाजपाला सर्व ताकदीनिशी प्रशस्तपणे सत्तेवर आणू असं आश्वासन आम्ही देत आहोत. तुम्ही राजभाषा केली नाही तर तुम्हाला खुर्ची सोडावी लागेल आणि राजभाषा केली तर तुम्ही टिकाल, नाहीतर तुमचं राजकीय अस्तित्व हे संपुष्टात आणणारी चळवळ ही शेवटची निर्णायक आरपारची लढाई ही सिद्ध होणार आहे. अशा पद्धतीने एक आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर करून मी आपल्या वाणीला विराम देतो. बोलो भारत माता की, भारत माता की. फक्त 2च मुद्दे या सभेचे राहिलेले आहेत. त्यानंतर